त्यांनी, आता मी त्यात जात नाही, त्यांनी संपूर्ण कायद्याचा उल्लेख जो मी करायला पाहिजे होता तो तुम्ही अभ्यास पूर्ण केला आहे, त्यामुळे आता मी त्यात जात नाही. पण एक गोष्ट खरी आहे की आपल्या राज्यामध्ये हा कायदा जेव्हा 74ला आला तेव्हा या ठिकाणी हा निर्णय घेतला होता आपण 2002मध्ये 2004मध्ये की 30 वर्ष म्हणजे 1/4/57 ते 6/7/74 1/7/57 ते 6/7/74 कायदा येण्यापूर्वी आदिवासी प्रोटेक्शनचा जो कायदा आहे जमिनीचा, त्या कायदा येण्यापूर्वी या 30 वर्षात जर आदिवासीची जमीन कोणी लुटली असेल, त्यांचं त्या ठिकाणी हस्तांतरण केलं असेल तर पुढच्या 30 वर्षापर्यंत म्हणजे 2034 पर्यंत ती तक्रार शासनाला अजूनही करता येतं. अजूनही शासनाने त्या ठिकाणी विंडो ओपन ठेवलेली आहे, त्याची आपण तपासणी करू किंवा त्याच्या तक्रारी अजूनही घेता येतात. परंतु आपली मूळ मागणी जी आहे की तसं 2021-23च्या काळामध्ये हा प्रश्न आला होता, त्या काळात 617 आदिवासी ज्या बिगर आदिवासी लोकांनी त्या ठिकाणी जमिनी घेतल्या होत्या त्यापैकी 404 जमिनी परत केल्या आणि 213 प्रकरणं जिल्हाधिकाऱ्याकडे आता आहे, त्याची यादी शासनाकडे आहे, आपल्याला मी देणार आहे. परंतु आपला मूळ प्रश्न आता असा आला आहे की आपण संपूर्ण 2011 ते 2025 पर्यंत या संपूर्ण काळातले 1628 प्रकरणं आपण सांगितले. या प्रकरणाची जे आपण कोकणातले 732 वगैरे वगैरे जे काही सांगितले आहे, तर याची जे 1628 प्रकरणाची कोकण विभाग आणि सर्वोच्च विभागाच्या विभागीय आयुक्ताच्या मार्फत, आपण तहसीलदार कलेक्टर सांगितलं, मी विभागीय आयुक्तामार्फत हे 1628 प्रकरणाची विभागीय आयुक्तामार्फत संपूर्ण चौकशी लावून पुढच्या 3 महिन्यामध्ये हे जे चुकीचे हस्तांतरण झाले असतील, धमकावून झाले असतील, त्या ठिकाणी प्रलोभन दाखवून झाले असतील, त्या सर्व हस्तांतरणाबद्दल आपण त्या ठिकाणी संपूर्ण चौकशीचा पुढच्या अधिवेशनापूर्वी राजेंद्र गावित साहेब आपण या ठिकाणी आपला रिपोर्ट सादर करू. आणि तुम्ही जे दुसरं सांगितलं की जो आता याची तर जे हस्तांतरणाचा नियम आहे फार कडक आहे, सुप्रीम कोर्टाचे निकाल अत्यंत कडक याच्यामध्ये आहे, तर याच्यामध्ये तसं तर आपण 36 बाबी तपासल्याशिवाय ते आपण फक्त बिगर शेती, वाणिज्य आणि इंडस्ट्रीयल ज्या जमिनी आदिवासी बिगर आदिवासी करतो, शेती या जमीन तर करतच नाही, करू शकत नाही. शेतीला शेती जमीन फक्त आदिवासीच घेऊ शकतो, शेती जमीन बिगर आदिवासी घेऊ शकत नाही. फक्त आता आपण जे बिगर आदिवासी जमिनी आहे, वाणिज्य, रहिवासी वगैरे, याच्याकरता आपण जे 34 बाबी आपण तपासतो, त्याच्यात जर 34 बाबी क्लिअर झाल्या तर त्या ठिकाणी तरच आपण हस्तांतरण करतो. आता आपण जे हस्तांतरण करतो, पण तरीही जे तक्रारी शासनाकडे येतात, तुमच्याकडे येतात, आपल्याकडे येतात, माझी या ठिकाणी सर्व आदिवासी भागातील सर्व आमदारांना विनंती आहे, या ठिकाणी सर्व आदिवासी शेड्यूल ट्राईब भागात निवडून आलेले तुमच्या भागात 26 त्या ठिकाणी मंत्री बसले, आदिवासी विकास मंत्री, त्यांनाही माझी विनंती आहे की आपणही सर्वांनी त्यात लक्ष टाका आणि शासनाला तुम्ही अजून काही जर असे हस्तांतरण झाले असतील, 26 ते 28 प्रकरण तपासूच आपण, पण अजून जर काही वाटतं तुम्ही शासनाला सांगा, विभागीय आयुक्त संपूर्ण चौकशी करेल आणि पुढच्या अधिवेशनापूर्वी आपण हा संपूर्ण रिपोर्ट या ठिकाणी आपल्या समोर सादर करू. श्री बबनराव लोणीकर.